आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या मनीषा कायंदे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल? आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते सुटले नाही आतापर्यंत. तर काय सांगाल? बघा, अधिवेशन हे यावेळेला 7च दिवसांचं झालं. त्याची खंत आम्हाला पण आहे. असं नाहीये की आम्हाला त्याच्याबद्दल काही सोयरसोतक नाही, परंतु या कमी कालावधीत देखील सरकारने खूप मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्व स्तराच्या लोकांना, महिला असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, युवक असतील, प्रत्येकासाठी काही ना काही या अधिवेशनातून टेकअवे पॉइंट्स आहे. मुंबईसाठी तर ज्या मोडकळीस आलेल्या इमारती, यासाठी तर मान्य एकनाथजी शिंदे यांनी खूप अत्यंत ऐतिहासिक असे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे या अधिवेशन खूप सक्सेसफुल झालंय असं मला वाटतं. आता सर्वसामान्य महिलांसाठी किंवा महिलांसाठी असतील तर 1500 रुपये महिना उपलब्ध करून दिलाय. मात्र महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न जनतेला पडतो. नाही, लाडकी बहीण योजना सुरू राहील. याही सप्लिमेंटरी बजेटमध्ये त्याचं प्रावधान केलेलं आहे आणि त्यामुळे उगीच काहीतरी वावड्या उठवायच्या की योजना बंद होणार. बघा, आता योजना व्यवस्थित चालू आहे, तरी सुद्धा त्यांचं ते बडबड काही थांबत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काय उत्तर देत बसायचं. लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर तुम्ही देतात, पण 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल विरोधकांनी विचारलाय. होईल ना. आपण महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही थोडी काही अंशी नाजूक आहे, कारण सरकारने सगळ्या स्तराच्या लोकांना काही ना काही देण्याचं कबूल केलं, ते करत आहे. यावेळेला खूप मोठं पॅकेज शेतकऱ्यांना द्यावं लागलं, कारण सततचा जो अवकाळी पाऊस ढगफुटी होती त्याच्यामुळे त्याकडे जास्ती लक्ष द्यावं लागलं. आणि महिला सुरक्षेचा तुम्ही प्रश्न विचारला, तर महिला सुरक्षा ही प्राधान्याने आमचं सरकार सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. जो रेट आहे की कन्व्हिक्शन रेट आपण म्हणतो, तो कन्व्हिक्शन रेट हे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मिसिंग गर्ल्स, सगळ्यात जास्ती मिसिंग गर्ल्स परत घरी आणल्याचं प्रमाण देखील जास्ती आहे. त्यामुळे खरं तर हे जे अधिवेशन आहे ते विदर्भातल्या लोकांसाठी आणि मराठवाड्यातल्या लोकांसाठी असतं. मात्र इथे आपण असं होताना बघत नाहीये. तिथे पुणे आणि मुंबईचे जास्त मुद्दे हायलाइट केले जातात. काय सांगाल? असं काही नाहीये. बघा, हे अधिवेशन महाराष्ट्राचं आहे. विदर्भात होणं ते करार आहे. एक शीतकालीन अधिवेशन इकडे व्हायला पाहिजे, म्हणजे उर्वरित महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं नाही आणि केवळ विदर्भासाठीच द्यायचं. हे त्याच्या या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही आहे. मुंबईत बसून पण विदर्भाला निधी देता येतो, मराठवाड्याला निधी देतो, पश्चिम महाराष्ट्राला देता येतो. त्यामुळे महाराष्ट्राचं अधिवेशन आहे, सर्व महाराष्ट्राकडे त्याचं लक्ष आहे. चला, कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.